मीडिया से बातचीत के दौरान सांसद संजय राउत ने कहा, विधान परिषद में उम्मीदवारों का नाम किसने बताया? पार्टी प्रमुख ने अभी तक नाम घोषित नहीं किए हैं। विधान परिषद में उम्मीदवार के नाम पर महाविकास आघाड़ी के तीनों दलों में चर्चा होगी। अगर उद्धव ठाकरे फिर से परिषद में जाना चाहते हैं तो दोनों दल उनका समर्थन करेंगे। साथ ही उद्धव ठाकरे को परिषद में होना चाहिए, यही हमारी भूमिका है और इसका मतलब महाविकास आघाड़ी का एकजुट होना है। अब उद्धव ठाकरे अपनी भूमिका घोषित करेंगे, ऐसी प्रतिक्रिया दी। आइए सुनते हैं संपूर्ण चर्चा। मी तुम्हाला नावं सांगितली कोणी? ही नावं तर पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली नाही आहेत कोणतीच नावं। बघा, महाविकास आघाडीची एक जागा जाईल, महाविकास आघाडीची एक जागा जाईल विधान परिषदेवर आणि त्या संदर्भामध्ये तीन पक्षामध्ये चर्चा होईल। विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली। आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील आणि ते लवकरच जाहीर करतील। बस उद्धव साहेब यांच्या नावावर आपण सगळे आग्रही आहात। याच्यावरती वारंवार सांगितलेलं आहे आम्ही की आम्ही स्वतः सगळे या मताचे आहोत की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षप्रमुखाने असायला हवं। ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि नेतृत्व केलं असल्यामुळे महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते आहेत आणि उद्धवजींनी तिथे असणं म्हणजे महाविकास आघाडी एकसंघ असणं असं आहे। ही आमची भूमिका आहे। आता त्यातून उद्धव साहेबांच्या मनात काय आहे ते जाहीर करतील।